नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयामध्ये प्रकरण पहिले नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन याविषयी माहिती घेणार आहोत. नैसर्गिक संसाधने म्हणजेच सजीवाला पोषक असणारी निसर्गातून मिळणारी साधने, निसर्गातील साधने. या नैसर्गिक संसाधनामध्ये हवा, पाणी आणि जमीन हे प्रमुख घटक आहेत. आपण त्याची व्याख्याच पाहायची म्हटलं तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. या हवा ही माणसाला श्वसनासाठी लागते, तर त्याचबरोबर इतर अनेक असंख्य कारणासाठी लागते. पाणी हे जीवद्रव्यच आहे आणि जमीन हे सजीवाच्या वाढीसाठी, अन्नासाठी, संरक्षणासाठी जमिनीची आवश्यकता असते. सजीव ज्या परिस्थितीत राहतो त्याच्या भोवती निसर्गानं त्याला 3 आवरणं दिलेली आहेत. त्या आवरणांना जीवावरण असे म्हणतात. हे जीवावरण प्रामुख्याने 3 भागांनी बनलेले असते: शिलावरण, जलावरण व वातावरण. शिलावरण म्हणजेच सजीवाभोवती असणाऱ्या जमिनीच्या आवरणास शिलावरण म्हणतात. सजीवाभोवती जी जमीन असते त्या जमिनीतून त्या सजीवाला अन्न मिळते, विविध प्रकारची खनिजे मिळतात, संरक्षण मिळते. हे जमिनीचा थर सजीवाभोवती असतो म्हणून त्याला शिलावरण म्हणतात. जलावरण, जल म्हणजे पाणी. सजीवाभोवती असणाऱ्या पाण्याच्या आवरणास जलावरण म्हणतात. वातावरण, सजीवाभोवती असणाऱ्या वायूंच्या किंवा हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वात म्हणजेच हवा, हवेचं आवरण. या 3ही आवरणात सजीवाचा वावर किंवा संचार असतो. आता इथं आकृती दाखवले बघा. जमीन आणि पाण्याचं प्रमाण दाखवले. पृथ्वीवर सर्वात जास्त पाण्याचं प्रमाण आहे ते 71% आणि जमिनीचं प्रमाण आहे 29%. पृथ्वीवरील जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. बाजूच्या आकृतीमध्ये बघा. पाणी हे डोंगर दऱ्यातून वाहतं. त्या पाण्याचा उपयोग सजीव करतात. त्यामध्ये जलचर, भूचर, उभयचर, खेचर हे सर्व प्रकारचे प्राणी आणि शिवाय त्या पाण्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला गेला आहे. त्यामध्ये वर ढग दिसत आहेत. जलचक्राद्वारे या ढगापासून पाऊस पडतोय, त्यामुळे नद्या भरतात, समुद्र भरतो. पुन्हा त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याची वाफ वर जाते, ढग बनतात आणि ढगापासून पुन्हा पाऊस पडतो. त्यामुळेच पृथ्वीवरील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. आता आपल्या प्रमुख संसाधनापैकी हवा. पृथ्वीभोवती सभोवताली असणारे विविध वायू हे वातावरणाचे घटक असतात. या हवेमध्ये असणारे जे घटक आहेत ते प्रामुख्याने सर्वात मोठे प्रमाण असणारा नायट्रोजन हा जवळजवळ 78% आहे.
त्या खालोखाल ऑक्सिजन 21, त्यानंतर आर्गॉन हा 0.9%, कार्बन डायऑक्साईड 0.03%, इतर वायू व घटक हे 0.07% आहेत. म्हणजे सर्वात जास्त प्रमाण नायट्रोजनचं आहे. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसतशी हवा पातळ होत जाते, म्हणजे वायूंचं प्रमाण कमी कमी होत जातं. आता हे जे घटक आहेत, हवेतील घटक, ह्या घटकांचे आपण उपयोग बघूया. यात प्रमुख जो घटक आहे तो नायट्रोजन. हा नायट्रोजन प्राणी आणि वनस्पती यांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण हा नायट्रोजन आपणाला प्रथिने देतो. अमोनिया निर्मितीमध्ये अन्नपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी या नायट्रोजन वायूचा उपयोग होतो. आता अन्नपदार्थ हवाबंद ठेवणे म्हणजे आपण उदाहरणार्थ काही अन्नपदार्थ, उदाहरणार्थ बटाटा चिप्स, कुरकुरे, दूध पावडर यासारखे अन्नपदार्थ हवाबंद पॅकबंद करताना त्यामध्ये नायट्रोजन हवा मिसळली जाते आणि त्यामुळे त्या अन्नपदार्थाचं ऑक्सिडीकरण होत नाही, म्हणजे ते अन्नपदार्थ खराब होत नाहीत, त्या जीवजंतू वाढत नाहीत, हे अन्नपदार्थ टिकून राहतात. प्रथिनं सजीवांच्या शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. ही प्रथिनं नायट्रोजनपासूनच मिळतात. तर दुसरा घटक आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा तर प्राणवायू आहे. सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी तो उपयोगी पडतो. शिवाय दैनंदिन जीवनामध्ये धातूंना जोडकाम करताना ऑक्सिॲसिटिलीन ज्योत वापरली जाते, त्यासाठी सुद्धा ऑक्सिजनचे महत्त्वाचे उपयोग आहे. दवाखान्यामध्ये रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, त्याचा जीव जगवण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. या अनेक कारणं असल्यामुळे त्याला प्राणवायू म्हणतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. हिरव्या वनस्पती प्रामुख्याने प्रकाशसंश्लेषण क्रिया करताना अन्न निर्मिती करताना वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्यापासून शर्करा निर्मिती म्हणजेच वनस्पतीचे अन्न तयार करतात. आणि हेच अन्न साखळीद्वारा सर्व सजीवांना प्राप्त होते, म्हणून त्या वनस्पतीला उत्पादक म्हणतो आपण. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग अग्निशामकामध्ये आग विझवण्यासाठी, तसेच शीत थंड पेय तयार करताना त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो आर्गॉन. गोल विजेचे बल्ब जे असतात, त्या विजेच्या बल्बमध्ये हा वायू भरला जातो. या वायूमुळे आतील टंगस्टन तारेचे जे कुंडल आहे ते तापल्यामुळे त्याचं ऑक्सिडीकरण न होता ते जास्त काळ टिकते, तुटत नाहीत. त्यानंतर पुढचा घटक आहे हेलियम. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये त्याचा वापर करतात. त्यानंतर क्रिप्टॉन. फ्लोरोसंट पाईपमध्ये वापर करतात, म्हणजेच वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश मिळवण्यासाठी काही बल्ब बाजारामध्ये मिळतात आपणाला, त्यामध्ये क्रिप्टॉन वायू भरला जातो. त्यामुळे आपल्याला विविध रंगाचे बल्ब्स मिळतात. विविध रंग देणारे बल्ब आपल्याला क्रिप्टॉन वायूपासून मिळतात. न्यूऑन. त्यानंतर पुढचा घटक न्यूऑन. जाहिरातीसाठी दिवे वापरले जातात. रस्त्यावर जे जाहिराती असतात त्या जाहिराती स्पष्ट ठळक दिसण्यासाठी, शुभ्र प्रकाश मिळण्यासाठी न्यूऑन बल्ब्स वापरले जातात, म्हणजे त्यामध्ये न्यूऑन वायू वापरला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे झेनॉन. आपण जो पूर्वीचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढताना फ्लॅश मारला जातो. तो शुभ्र फ्लॅश
प्रकाश झोत मिळवण्यासाठी झेनॉन वायू त्या फ्लॅशमध्ये भरलेला जातो. त्यामध्ये आज जे दिवे असतात त्यामध्ये झेनॉन वायू असतो. आता या हवेच्या घटकांमध्ये आर्गॉन, हेलियम, क्रिप्टॉन, निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू आहेत. यांचा उपयोग मनुष्याने विविध कारणासाठी केलेला आहे. त्याचबरोबर हवेमध्ये पाण्याची वाफ देखील असते, धूळ देखील असते. हे सगळे घटक आहेत हवेतील. आता हे जे घटक आहे यांचे निश्चित प्रमाण असते. हे प्रमाण जर बिघडले किंवा त्या घटकांमध्ये हवेच्या प्रमाणामध्ये काय जर बिघाड निर्माण झाला तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम सर्व सजीव सृष्टीवर होतो. आणि हे जे बिघडलेले हवेचे प्रमाण यालाच म्हणायचं हवा प्रदूषण. हवा प्रदूषण याला प्रमुख कारणीभूत आहे मानव. तसेच काही नैसर्गिक घटना असतात की त्यामुळं अनेक घातक वायू हवेत मिसळतात. त्यामुळे हवेच्या घटकांचा समतोल बिघडतो. यालाच हवा किंवा वायू प्रदूषण म्हणतात. आता ह्या चित्रांमध्ये बघा, कारखान्यातून बाहेर पडणारे धूर आहेत. प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतात, विषारी वायू बाहेर पडतात. हे विषारी वायू किंवा वाहनातून बाहेर पडणारे विषारी वायू किंवा जंगलाला आगी लागल्यानंतर, वनवे निर्माण झाल्यानंतर बाहेर पडणारे धूर हे वातावरणात हवेत मिसळतात. आणि मिसळल्यामुळे ते श्वसन वाटे मानवावर परिणाम करतात आणि घातक आजार निर्माण होतात. आणि त्यामुळे मानवाबरोबरच सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. प्रमुख कारणं कोणती आहेत त्याची? तर आपण घरामध्ये लाकूड, कोळसा, तेल यांचे ज्वलन करतो. त्यातून बाहेर पडणार धूर, वाहने, कारखाने यामधून बाहेर पडणार धूर, जंगलाला लागणारी आग, तसेच नैसर्गिक घटना ज्वालामुखी. या ज्वालामुखीतुन वेगवेगळ्या प्रकारचे वायू वातावरणात मिसळतात आणि हे हवा प्रदूषण घडवून आणतात. मग आता आपण त्याच्यावरती उपाय सुद्धा करू शकतो. आपण आपल्या पद्धतीनं आपण उपाय करू शकतो. त्यामध्ये झाडं लावणे, मोठ्या प्रमाणात झाडं लावणे, धूर निर्माण करणारे इंधने न वापरणे किंवा कमी प्रमाणात वापरणे, विशेषतः सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड निर्माण करणारी इंधनाचा वापर कमीत कमी करणे व अपारंपरिक नैसर्गिक साधनसामग्री, त्यामध्ये सूर्यप्रकाश, वारा, जलशक्ती याचा वापर करून आपण प्रदूषण कमी करता येते. त्यानंतर आपण पाहूया ओझोनचा थर, एक संरक्षक कवच. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ 16 ते 40 किलोमीटर पर्यंत हा थर सुरू होतो. 16 किलोमीटर पासून तो जवळजवळ 40 किलोमीटर पर्यंत आहे, परंतु त्याची खरी जाडी 7 किलोमीटर पर्यंत आहे. हा वातावरणात सर्वात वरच्या थरात स्थितांबर नावाचा जो वरचा थर आहे वातावरणाचा, त्याच्या खालच्या थरात हा ओझोनचा थर आढळतो. ओझोनचं सूत्र आहे O3. हा थर सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी तो थर महत्त्वाचा आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. विशेषतः ही किरणं शरीरावर पडल्यानंतर त्वचेचे कर्करोग, तसेच वनस्पतींवर पडल्यानंतर वनस्पतींच्या फुलांवर परिणाम होतो, पानांवर परिणाम होतो, वनस्पतींच्या वाढीवर परिणाम होतो. अशी जी घातक किरणं आहेत, ही किरणे हा थर शोषून घेतो. त्यामुळं पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचं संरक्षण होतं. म्हणूनच याला संरक्षक कवच म्हणतात.
परंतु मानव आपल्या स्वार्थापोटी या संरक्षक कवचावर देखील हल्ला करतो. तो कसा? तर आपण घरामध्ये, मोठ्या इमारतींमध्ये, कारखान्यांमध्ये वातानुकूलित यंत्रे बसवतो, फ्रीज वापरतो. यामध्ये हवा थंड करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचं एक रसायन वापरलं जातं आणि हे रसायन या बाहेर पडल्यानंतर ओझोनच्या थरावर परिणाम करतो. त्यामुळे ओझोनचा थर पातळ पातळ होत जातो आणि काही ठिकाणी त्याला छिद्र पडतात आणि त्यामुळं अतिनील किरणं थेट पृथ्वीकडे येतात आणि त्याचा घातक परिणाम सजीवांवर होतो. यासाठी शासनामार्फत 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिवस म्हणून, ओझोन संरक्षक दिवस म्हणून मानला जातो. आपण जास्तीत जास्त ह्या वायूंचा वापर कमीत कमी करून ओझोनचा थर वाचवू शकतो. यानंतर या धड्यावरती काही प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. त्याचबरोबर आता जो मुद्दा झाला आपला हवा, याच्या काही नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले जातील. त्या तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. पुढच्या तासाला आपण नैसर्गिक साधनामध्ये पाणी आणि जमीन याविषयी माहिती घेणार आहोत. थँक्यू.